नमस्कार. ताण म्हणजे नेमकं काय आणि यालाच शक्तीचा स्रोत कसं बनवायचं, चला समजून घेऊया. हे बघा, ताण हा शब्दच किती बोलका आहे. ता म्हणजे ऊर्जा आणि न म्हणजे अभाव, म्हणजेच ऊर्जेचा अभाव. म्हणजे जेव्हा आपल्याला आव्हानं जाणवतात तेव्हा आपलं मन आणि शरीर जी प्रतिक्रिया देतं तोच हा ऊर्जेचा अभाव. तर मग ही ऊर्जा नेमकी जाते कुठे आणि याची लक्षणं काय आहेत, चला पाहूया. मुख्य कारण आपलं वर्तमानात नसणं. एकतर भूतकाळाची खंत किंवा भविष्याची चिंता, यातच सगळी ऊर्जा जाते. आणि मग याची लक्षणं दिसू लागतात. मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवर याचा परिणाम होतो. ठीक आहे, पण यातून बाहेर कसं पडायचं, त्यासाठी एक त्रिसूत्री व्यवस्थापन सूत्र आहे, पाहूया. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: आपले विचार, आपल्या कृती आणि आपलं शरीर मन सांभाळणं. सगळ्यात पहिलं, विचारांवर काम. नकारात्मक विचारांना जाणीवपूर्वक थांब म्हणायला शिकलं पाहिजे. यासाठी आत्मस्मृतीचा सराव मदत करतो. स्वतःला एक ज्योतिबंधू म्हणजे प्रकाशाचा बिंदू माना. आता कृतीचं व्यवस्थापन. पोमोडोरो टेक्निक वापरून काम आणि विश्रांतीचं संतुलन साधता येतं, ज्यामुळे ऊर्जा टिकून राहते. आणि तिसरं, आपलं शरीर आणि मन हेच तर आपलं आंतरिक जग मजबूत करतं. नातेसंबंधांसाठी एक सोफा फॉर्म्युला आहे, हॅपी. चला याचा अर्थ समजून घेऊ. एच म्हणजे हेल्थ, कारण निरोगी शरीर आणि मन हेच चांगल्या नात्यांचा आधार आहेत. ए म्हणजे अवेअरनेस, म्हणजे परिस्थिती आणि आपल्या प्रतिक्रियांबद्दल जागरूक राहणं. पहिला पी अर्थात पॉझिटिव्ह थिंकिंग. सकारात्मक विचार आपले संबंध घडवतात. दुसरा पी आहे परसिव्हरन्स, म्हणजे नाती जपण्यासाठी संयम आणि सातत्य खूप गरजेचे आहे. आणि वाय म्हणजे यर्निंग आणि योग, हे निरपेक्ष प्रेम आणि एकरूपतेचं प्रतीक आहे. आता संवादाबद्दल बोलूया. त्यासाठी एक खास पद्धत आहे, वॉच मेथड. म्हणजे आपले शब्द, कृती आणि विचार यात ताळमेळ असावा आणि बोलण्यात काळजी आणि आपलेपणा हवा. आणि या सगळ्याचा पाया काय, तर शारीरिक आरोग्य, म्हणजे रोजचा व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप. तर मुद्दा हा आहे की ताण घालवायचा नाहीये, तर आपली गेलेली ऊर्जा परत मिळवायची आहे. तर मग ही ऊर्जा परत मिळवण्यासाठी आज आपण कोणतं एक पाऊल उचलू शकतो?